एकनाथ शिंदेंविरोधात कॉमेडियन कुणाल कामराचं व्यंगात्मक गाणं वादात. शिवसैनिकांकडून कामराच्या खारमधील शोच्या सेटची तोडफोड तर बुर्जी पटेलांच्या तक्रारीनंतर अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात कामराविरोधात गुन्हा दाखल. कुणाल कामराकडून हातात भारताचं संविधान घेऊन फोटो ट्विट. द ओनली वे फॉरवर्ड. कुणाल कामराकडून फोटोला कॅप्शन. कुणाल कामराचं लोकेशन ट्रेस करणं सुरू. फ्रीडम ऑफ स्पीचच्या नावाखाली संविधानात्मक पदाचा तुम्ही अपमान करू शकत नाही. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची प्रतिक्रिया. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते कुणाल सरमळकरांची खार पोलिसांकडून चौकशी. शिंदेंवरील कुणाल कामराच्या गाण्यानंतर हॅबिटॅट स्टुडिओमध्ये तोडफोड. कुणाल कामराच्या शिंदेंवरील गाण्यानंतर राहुल कनाल यांची पोलिसात तक्रार. कुणाल कामरा, राहुल गांधी, आदित्य ठाकरेंसह संजय राऊतांचं नाव. तर आता फक्त ट्रेलर पिक्चर अजून बाकी आहे. राहुल कनाल यांची टीका. कुणाल की कमाल. शिंदेंविरोधात व्यंगात्मक गाण्यानंतर संजय राऊतांकडून कुणाल कामराचं कौतुक. तर राजकारणावर गाणं व्यंगात्मक लिहिल्यानंतर शिंदे गटाला मिरची लागल्याची राऊतांची टीका. द युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये स्टँडअप कॉमेडीचे शो बंद. कामराच्या प्रकरणानंतर स्टँडअप कॉमेडी शो बंद करण्याचा निर्णय. कुणाल कामराचं शिंदेंसोबत पंतप्रधान मोदींवरही गाणं. गाण्यात मोदींचा तानाशा असा उल्लेख. कामराच्या गाण्यामुळे मोठा वाद होण्याची चिंता. नागपूर हिंसाचार प्रकरणातील आरोपी फहीम खानच्या घरावर बुलडोझर चालणार. घर बांधताना काही फुटांच्या जागेवर अतिक्रमण. नागपूर मनपाची फहीम खानच्या कुटुंबियांना नोटीस. संचारबंदी हटवल्यानंतर नागपुरातील शाळा आजपासून सुरू होणार. 6 दिवसानंतर संचारबंदी असणाऱ्या भागातील शाळा सुरू होणार. शाळा सुरू झाल्यानं विद्यार्थ्यांना मोठा दिलासा. ऐतिहासिक संदर्भ पुरावे नसलेल्या वाघ्या कुत्र्याची समाधी रायगडवरून 31 मेपर्यंत हटवा. संभाजीराजे छत्रपतींचं मुख्यमंत्र्यांना पत्र. शिवरायांच्या समाधीलगत कुत्र्याची समाधी. पुतळा उभारणं दुर्दैव असल्याचीही नाराजी. उन्हाचा पारा वाढला. चिंचवडमध्ये सर्वाधिक 38.8 तर दापोडीमध्ये 36.6 अंश तापमान. पुण्यातील बाजारपेठ आणि मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट. उन्हाळ्याचे आणखी 3 महिने शिल्लक असताना मुंबईवर मार्चमध्येच पाणी टंचाईचं संकट. बाष्पीभवनामुळे पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलावातील पाणीसाठा कमी. सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी क्लोजर रिपोर्टसाठी सीबीआयकडून एम्स रुग्णालयाच्या रिपोर्टचा आधार. एम्स रुग्णालयाच्या फॉरेन्सिक रिपोर्टचा आधार घेत क्लोजर रिपोर्ट बनवला. विरोधी पक्षांची एकजूट असलेली इंडिया आघाडी एकसंध असली पाहिजे. इंडिया आघाडी दिसते तशी विखुरलेली नाही. कपिल सिब्बल यांचं वक्तव्य. प्रशांत कोरटकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी. अटक टाळण्यासाठी कोरटकरची हायकोर्टात धाव. नाशिकमध्ये जुन्या भांडणाच्या रागातून 4 ते 5 जणांकडून 19 वर्षीय युवकावर धारदार शस्त्रानं हल्ला. मुलाची प्रकृती गंभीर. नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पुणे जिल्ह्यातील नीरा बाजारात कांद्याचे भाव पडले. कांद्याला 400 ते 1500 रुपयांचा भाव. कांदा उत्पादक शेतकरी नाराज. राज्यातील 89% सायबर गुन्हेगार अजूनही मोकाट. गेल्या वर्षभरात 7,634 कोटींची फसवणुकीची प्रकरणं. सायबर गुन्हेगारांकडून सर्वाधिक पुणेकरांची लूट. एमपीएससी कडून 28 सप्टेंबरला पूर्वपरीक्षा. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत 385 संवर्गातील पदांच्या भरतीसाठी 28 मार्चपासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू. दादर पश्चिमेतील प्रसिद्ध कबूतरखाना प्रभादेवी किंवा वरळीला स्थलांतरित करण्याची शक्यता. मुंबई महापालिका स्तरावर हालचाली. आरोग्याच्या तक्रारींमुळे कबूतरखाना हटवण्याची मागणी.